हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। आज थोडा सकाळी उशीरच झाला होता उठायला। पटापट अंघोळ केली, रेडी झाली आणि देवाला धूपबत्ती दाखवली। धूपबत्ती दाखवून मला माझं घरातलं रेग्युलर काम पूर्ण करून मला माझ्या कामावरती निघायचं असतं। तर पटापट उठून मी पहिला नाश्ता केला होता, डिनूला नाश्ता दिला होता। मला माहिती नव्हतं आजची सुट्टी आहे, पण सकाळी त्याला रेडी करून मी शाळेत घेऊन गेली होती, म्हणून तो आज जरा लवकरच उठला होता। नाही तर सुट्टीच्या दिवशी डेली तो लेटच उठतो। तर नंतरला आल्यावर त्याचे कपडे वगैरे चेंज केले। डब्याला जे दिलं होतं ते त्यांनी तिथेच बसून खाल्लं होतं, पण परत मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून, कारण की दिवसभर मी नसते तेव्हा वैभव त्याला काय देतो ते मला माहिती नसतं, म्हणून मग त्याच्यासाठी पटकन उत्तप्पे मी रव्याचे बनवायला घेतले। आणि मग उत्तप्पे बनवून झाले आणि तेवढ्यातच माझी जाव आली आणि तिने मला सांगितलं की आज ती जरा घरी चालली, तिचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून। तर पप्पांचं जेवण वगैरे मलाच रेडी करायचं होतं, पण मला कामाला पण जायचं होतं, म्हणून मी जास्त वेळ न लावता पटापट खिचडी बनवायला घेतली होती, कारण की बाकी सगळं करण्यात खूप टाईम वेस्ट झाला आणि तेवढं मला होणार नव्हतं, म्हणून पटापट कचकच कांदा कापला आणि टमाटर वगैरे कापून पटकन खिचडी लावली गॅसवरती आणि मी माझ्या कामाला निघाली। संध्याकाळी मला लवकर यावं लागलं, कारण की मला एक हळद अटेंड करायची होती, जी आमच्या नात्यातलीच होती। मग तिकडे गेल्यावरती आम्ही काय असंच जाऊन बसून नाही राहू शकत, मग त्यांच्या पुऱ्या तळायला वगैरे थोडी हेल्प केली। पुऱ्या वगैरे तळून झाल्या, जेवण वगैरे सगळ्यांचं झाल्याच्या नंतर मस्त डान्स वगैरे करत होतो। नंतरला मग आमची भागी मावशी पण तिथे आली होती आणि बालुनीतले अजून थोडे जण आलेले, माझे नणंद वगैरे सगळे, म्हणजे ओळखीचेच होते सगळेजण, फॅमिलीच होती तेव्हा आमची। तर तिथे आम्ही थोडा एन्जॉय केला संध्याकाळच्या टायमाला, रात्रीच्या टायमाला मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करून मग आलो। डिनू आणि वैभव, डिनू तर इथे तिथे पळण्यामध्ये, तुम्हाला तर माहिती लग्न आणि हळदीमध्ये मुलांचं तर तेच कामच असतं, इथून तिथून पळणं, पण वैभव पण खूप एन्जॉय करत होता, त्याला पण खूप मजा येत होती। हे सगळं झाल्याच्या नंतर मस्त खाऊन पिऊन एन्जॉय झाल्याच्यानंतर मी घरी आली आणि आजच्या ब्लॉगसाठी एवढंच।